करून नंतर काका आपलं मनोगत व्यक्त केलं. जय माता. हा देतो ना. हॅलो हॅलो. जय माताजी. जय वैष्णवी देवी माताजी. बांधून घ्या हरे जय जय राम राम कृष्ण हरे. 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 ताली बजा के सब गाओ. ताली बजा के सब गाओ. हरे जय जय राम कृष्ण हरे. हरे जय जय राम राम कृष्ण हरे. हरे जय जय राम राम कृष्ण हरे. हरे जय जय राम कृष्ण हरे. हरे जय जय राम कृष्ण हरे. हरे जय राम राम कृष्ण हरे. हरे जय जय राम राम कृष्ण हरे. राजा कृष्ण जय माता
हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल ध्यान उभे श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ताली बजा के सब गाओ Krishna Govinda
भुवनेश्वर माता की, अम्बे माता की जय। राधे श्याम। नमो भगवते वासुदेवाय। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वचैतन्यरूपा आद्य विद्यां च धीमहि बुद्धिं यो नः प्रचोदयात्। सर्वं खल्विदं मेवाहम् नान्यम् अस्ति सनातनम्। नमो देवी महामाये विश्वोत्पत्तिकरे शिवे निर्गुणे सर्वभूतेषु मातः शङ्करकामदे। वन्दिली अंबिका निघाले माहे। वन्दे अंबिका निघाले माहे। कीर्तन गजया सततं नमः। नमः प्रकृतिभद्राय नियति प्रणतास्मता। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमो तस्यै नमो नमः। या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। नमो देवी शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। माझे पंढर
हरे जय आए माझे भंडारी जय आए माझे भंडारी जय आए माझे भंडारी जय आए कृपाली अंबाबाई कृपाली अंबाबाई रुपाली अंबाबाई कृपाली अंबाबाई भंडारी अंबाबाई जय माझे भंडारी जय आए राधे भंडारी जय आए माझे भंडारी जय आए माझे भंडारी जय आए माझे भंडारी जय आई कृपाली अंबाबाई कृपाली अंबाबाई जय अंबाबाई कृपाली अंबाबाई कृपाली अंबाबाई माझे भंडारी जय आई माझे भंडारी जय आई माझे भंडारी जय आई कृपाली अंबाबाई कृपाली अंबाबाई कृपाली अंबाबाई कृपाली अंबाबाई माझे भंडारी जय आई माझे भंडारी जय आई जन्मादर्शयतोन्वरादितरतं चार्तेष्वभिज्ञस्वरा तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूर्यः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषाः धान्मान् स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि एकं बीजम् उपादितं त्रिगुणयायन्माय जगतं नानारूपतया विवर्तितं सत्यसत्यात्मना भासते तं सृष्टिस्थितिसंहृतिप्रजनकं वेदान्तवेदं भवं शम्भो चैवरं सदा शिवमहं वन्दे प्रभु शङ्करं शिवभोळा चक्रवर्ती शिवभोळा चक्रवर्ती शिवभोळा चक्रवर्ती शिवभोळा चक्रवर्ती राजपाय माझे चित्ते राजपाय माझे चित्ते राजपाय माझे चित्ते राजपाय जय भोलेनाथ राजपाय माझे चित्ते राजपाय जय हो शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिवभोळा चक्रवर्ती शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती शिवभोळा चक्रवर्ती शिवभोळा चक्रवर्ती शिवभोळा चक्रवर्ती वरहा नटवर वपू कर्ण
बिभ्रवास कनक कपिशं वैजयन्ती च माला रंध्राण वेणूरधर सुदया पूरयन् गोपरुन्दे वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशत गीतकीर्तिः जय जय राधारमण जय जय नवल किशोर जय जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर वैष्णवी माता की जय भोलेनाथ भगवान की जय योगेश्वर भगवान की जय काल भैरव महाराज की जय गंगा मैया की जय राधे श्याम। जगदंबा मातेची अर्थात वैष्णवी मातेची वाङ्मय मूर्ती म्हणजेच श्रीमद देवी भागवत कथा। अतृप्त आत्म्याला हे तृप्ती, पितृदोषातून मुक्त करणारी ही कथा म्हणजेच देवी भागवत कथा आहे। प्रत्येक भाविक भक्ताच्या अंतःकरणातली इच्छा पूर्ण करणारा कल्पतरू म्हणजेच देवी भागवत कथा आहे। भागवत देवी भागवत भगवान मिलन मिलाने का साधन है। संत का आश्रय करने वाला अगर संत होता है तो देवी भागवत का आश्रय करने वाला भगवान होता है। भगवान हो ही है कथा श्रीमद देवी भागवत कथा। म्हणून तर रुद्रासुराचा वध करण्याकरता भगवान असणाऱ्या इंद्राने या देवीची पूजा केली। त्रिपुरासुराचा नाश करण्याकरता भगवान शंकरानं याच देवीची पूजा केली। भगवान विष्णूने मधु आणि कैटभ नावाचे राक्षस वध करण्याकरता प्रथम देवीची आराधना करावी लागली। आमच्या रुक्मिणी मातेला आपले पती भगवान कृष्ण लवकर यावेत म्हणून देवीचं व्रत केलं। महाभारत युद्धाचा प्रारंभ होण्याच्या पूर्वी पांडवांनी देवीची आराधना केली, नंतर कुरुक्षेत्रावर गेले। महाभारत वाचा अर्जुनाचे 35 श्लोक देवीवर आराधनेवर आहे। अर्जुनानं देवीला वंदन केलं। भगवान कृष्णाने सांगितलं अर्जुना युद्धाला जाण्याच्या पूर्वी प्रथम वंदन देवीला आणि बंग कुरुक्षेत्रावर गेले आणि यश प्राप्त झाले। एवढंच नाही, आमच्या रामकृष्ण परमहंसाबरोबर प्रत्यक्ष कालिका माताजी बोलत होती महाराज। आणि त्याच रामकृष्ण गुरूंचा
विवेकानंदांना आशीर्वाद प्राप्त झाला आणि शिकागोच्या परीक्षेमध्ये जेव्हा गेले फक्त एकच शब्द उच्चारला, माय ब्रदर्स अँड माय सिस्टर्स. टाळ्यांचा कडकडाट झाला. आशीर्वाद कालिका मातेचा. म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण फार मोठे भाग्यवान आहोत, फार मोठे भाग्यवान आहोत. आणि ही कथा ज्या क्षेत्रावर चाललेली आहे ते सामान्य क्षेत्र नाही. आपल्या गावी आपण ही कथा करतो, एक वेळा कथा केली असेल, एका केलेल्या पुण्याचं फळ एकच मिळेल. पण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी केल्यानंतर तिथं 10 पटीनं पुण्य. शास्त्र संत मी नाही, आणि तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ही कथा श्रवण करण्याकरता एका दिवसाचे पुण्याही नाही, एका जन्माचे पुण्याही नाही. आमचे व्यासजी सांगतात, जन्मांतरेण भवेत् पुण्यम तथा लभते भाग. जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही जवळ विठाई कृपा केली, जवळ विठाई कृपा केली, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले, तेव्हा या अंबिके. जन्मोजन्मीची पुण्याई लागते, तेव्हा या देवी भागवताचं श्रवण करण्याचा प्राप्त या तीर्थक्षेत्रावर होतं, तोपर्यंत होत नाही. जोपर्यंत वैष्णवी देवी मातेची कृपा होत नाही तोपर्यंत इथे ग्रंथ श्रवण करण्याचा योगच प्राप्त होणार नाही. कित्येक भाविक या ठिकाणी होते महाराज. प्रत्येक जण म्हणायचं मला यायचं, मला यायचं. जे यायचं म्हणले ते घरी राहिले, आणि ज्यांचा अचानक त्याच्यामध्ये प्रवेश होऊन त्यांना या ठिकाणी श्रवण करण्याचा योग प्राप्त होतो. याचा अर्थ काय? ज्याचे पुण्य आहे ते त्याच ठिकाणी आहे. त्याच्याशिवाय प्राप्तच होऊ शकत नाही. सर्व आपण सर्व भाग्यवान आहोत आपण. लक्षात आलं का? हो. मी कोणत्याही कार्याची सुरुवात करत असताना ती मंगलाचरणानं करावी लागते. पण तत्पूर्वी ज्यांच्यामुळं आपल्याला हा योग आला आणि इतक्या स्वस्तामध्ये आपण या ठिकाणी आलो, हे महत्वाची गोष्ट आहे. असे असणारे सतीश काका, त्यांच्या सुविद्ध पत्नी आणि ते त्यांचे चिरंजीव शुभम हेही या ठिकाणी या कथेला उपस्थित महाराज. अतिशय व्याप असताना सुद्धा त्यांना म्हटलं तुम्ही आम्हाला ग्रंथपूजन करायला तरी आम्हाला पती पत्नी हवी आहे. आणि ते या ठिकाणी आले
सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या टाळ्या वाजून स्वागत करा. अतिशय व्याप आहे महाराज. दरवर्षी 400 ते 500 भाविक या ठिकाणी स्वतःच्या खर्चानं त्या ठिकाणी आणतात. जेवणाचं या ठिकाणी जेवण देतात. 1000 दरवर्षी. आम्ही सहज त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना प्रश्न मांडला की आम्हाला वैष्णोदेवीची यात्रा करायची आहे आणि आम्हाला माहिती होतं ते दरवर्षी येतात म्हणून सहज त्यांना विचारणा करता गेलो की महाराज आम्हाला त्या ठिकाणी सुंदर व्यवस्था कुठं होईल. म्हणाले किती भाविक आहे. आम्ही म्हणालो 150-200 भाविक आहे. मग तुम्ही जर एवढं मोठं काम करता तर म्हणाले तुम्ही फक्त येण्या जाण्याचं भाडं त्यांच्याकडून घ्या, बाकीचा सर्व मी खर्च करतो. व श्रीमंती असावी आणि तिचा विनियोग चांगला व्हावा हे महत्वाचे आहे. 23 तारखेला महिपती महाराजांचा कलाश्रवण होणार आहे. 10,000 भाविकांची त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था महाराज करणारे सतीश काका. आणि कोणत्याही परमार्थिक कार्य म्हटलं की त्यांच्या अंगामध्ये येतं आणि सगळं हाताने त्या ठिकाणी ते मदत करतात. म्हणून या ठिकाणी सतीश काकांनी 2 शब्द या ठिकाणी बोलावेत अशी मी त्यांना विनंती करतो. जय माता दी. जय माता. सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते. या भगवतीच्या कृपेने आणि माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि परमपूज्य आदिनाथजी महाराज यांच्या आशीर्वादाने आपण सर्वजण या कटरा शहरामध्ये आला. प्रथमतः मी माझ्या सर्व तनपुरे कुटुंबियाच्या वतीनं आणि सर्व शुभकीर्ती ग्रुपच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं या कटरा शहरामध्ये स्वागत करतो. या कटरा शहरामध्ये आपल्या वाणीतून या भगवतीविषयी महाराज आपल्याला 7 दिवस श्रवण करणारच आहे. ज्यावेळेस आपण दर्शनाला जातात ते दर्शन कसं करायचं काय याच्यातले किती मंडळी आली मला माहीत नाही, परंतु मी तुम्हाला या दर्शन संदर्भात 2 शब्द यांना सांगतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला या दर्शनाचा लाभ व्यवस्थित घेता येईल. या भगवतीच्या आशीर्वादाने हे 21वं वर्ष आहे आमचं या कटरा शहरामध्ये भगवतीला आम्ही गेल्या 21 वर्षापासून या ठिकाणी येतोय. 21 वर्षामध्ये दरवर्षी 1000, 500, 2000 या संख्येचे पट्टेमध्ये जवळजवळ आमच्या हातून आमच्या सर्व ग्रुप लिडरकडनं साधारणतः 50,000 यात्रेकरूंची आमच्याकडून या 21 वर्षात सेवा झाली. या आईवडिलांच्या पुण्याने आणि माझ्या सर्व कुटुंबातील व्यक्तींकडून मला नेहमीच आधार आणि माझ्या आयुष्यावर असलेली माझी धर्मपत्नी जयश्री हिचाही मला अनमोल साथ तिच्या आयुष्यात तिने मला गेल्या 28 वर्षापासून देत आली. आमच्या विवाहाला 28 वर्ष जानेवारीमध्ये झालेत. गेल्या 28 वर्षामध्ये आम्ही फक्त आणि फक्त जे व्यवसायातून जे काय आम्हाला जो काय पैसा मिळतो त्याच्यातला काही भाग या धार्मिक याच्यावरती आम्ही दरवर्षीप्रमाणे खर्च करत असतो. आणि गेल्या 21 वर्षामध्ये जे या ठिकाणी येऊ शकत नव्हते, ज्यांना जम्मू किंवा कटरा वैष्णोदेवी काय आहे हे माहिती नव्हतं, जे आमच्या या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही हे देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात माझे एक सहकारी पण आलेले आहेत, वसंतजी खाडगे. हे नेहमी
पडद्याच्याही मागचे कलाकार आहेत. मी त्यांचंही अभिनंदन करतो. गेल्या यात्रेमध्ये 21 वर्षापासून ते माझ्या सोबतच आहे. नोकरी करतात कृषी विद्यापीठामध्ये लिपिक म्हणून ते या विद्यापीठात काम करतात. पण ज्या ज्या वेळेस आम्हाला या ठिकाणी यायची वेळ येते त्यावेळेस ते नेहमी आमच्या सोबत असतात. तर असेही आमचे वसंतजी गाडगे, माझी जवळजवळ 25 ते 30 लोकांची शुभकीर्ती ग्रुपमध्ये टीम आहे. या टीममध्ये 10 महिला आणि 25 पुरुष असे आम्ही एकजुटीने दरवर्षी काम करत असतो का जेणेकरून आलेल्या सर्व भाविकांना त्यांना व्यवस्थितरित्या सेवा देता येईल आणि कुठल्याही प्रकारची कोणा अडचण होणार नाही याची प्रथमतः आम्ही काळजी घेत असतो. सोबत काही डॉक्टर मंडळी असतात, नर्सेस असतात, डॉक्टर मॅडम पण असतात आणि वयस्कर मंडळी पण असतात. वयाच्या 4 वर्षापासून तर 82 वर्षापर्यंत या यात्रेमागे आमच्या सहभाग असतो यात्रेकरूंचा. 21वं वर्ष आमचं ऑगस्ट महिन्यामध्ये, ह्या येणाऱ्या ऑगस्टमध्ये श्रावण महिन्यामध्ये आम्ही येत असतो. रक्षाबंधनचा प्रत्येक कार्यक्रम आम्ही या कटरा शहरामध्ये भगवतीच्या आशीर्वादाने या ठिकाणी रक्षाबंधनचा कार्यक्रम केला जातो आणि त्या दिवशीपासून आमच्याकडं या यात्रेची सुरुवात होती. आमचं यात्रेचं स्वरूप असतं भगवतीची दर्शन घेऊन झाल्यानंतर खाली उमा वैष्णोदेवीची आम्ही जगराता करतो. त्यानंतर भोले शंकर यांचं दर्शनासाठी आम्ही याला जातो, शिवखोरीला जातो. ते झाल्यानंतर असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी सातत्याने 8 दिवस पूर्ण घेत असतो. जी जी सेवा भगवती आम्हाला सांगल सुचवल त्या सेवेचा आम्ही पुरेपूर आलेल्या भक्तांना लाभ देण्याचा प्रयत्न करतो. या कटरा शहर जम्मूपासून, आता मी तुम्हाला थोडीशी किती माहिती सांगतो का जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल अगदी 5 मिनिटातच. कटरा शहर, या कटरा शहरामध्ये जम्मूपासून साधारणतः 55 ते 60 किलोमीटर अंतर आहे. सगळा पहाडी एरिया आहे. तुम्ही ट्रेनने आलात, जम्मूमध्ये उतरलात, तिथून बसने वगैरे आला असताल, बरोबर ना. बसने आल्यानंतर तुम्ही कटरा शहरामध्ये आला. आपण ज्या ठिकाणी राहतोय त्याचं नाव आहे त्रिकुटा भवन. हे जे भवन आहे इथं आपण राहतोय याचं नाव आहे त्रिकुटा भवन. आता त्रिकुटा भवन याला नाव का दिलंय? त्रिकुटा ज्या डोंगरावरती आई जगदंबा विराजमान आहे, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, त्या डोंगराचं नाव आहे त्रिकुटा पर्वत. म्हणून या वास्तूला ज्या ठिकाणी आपण आश्रय घेतो किंवा जिथं थांबलेलो आहे त्याचं नाव आहे त्रिकुटा भवन. त्रिकुटा भवन ज्या दिवशी आपल्याला आता यात्रेला जायचंय, दर्शनाला जायचंय 24 तारखेला, 24 तारखेला आपल्याला सर्वांना दर्शनासाठी जायचं आहे मा भगवतीच्या, ज्या ठिकाणी विराजमान आहे साक्षात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती, आणि वरती गेल्यानंतर भैरवनाथ. आता दर्शन करताना सुरुवात कशी करायची हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला लक्षात येत नाही, आपल्याकडून नेहमी काहीतरी चुकतं म्हणून त्याचं कदाचित आपल्याला खाली आल्यानंतर त्याचं पश्चाताप होतो. वरती आपलं अंतर आहे 16 किलोमीटरचं. सगळ्यांना आवाज येतो ना? आवाज घुमत नाही ना? नाही व्यवस्थित. 16 किलोमीटरचं अंतर आहे. सुरुवातीला ज्या वेळेस तुम्ही सकाळी इथून निघता, सकाळी साधारणतः 7 वाजता, 6 वाजता तुम्हाला शक्य होईल 6-7 वाजता. हां, तर काय करायचं आहे, 6 वाजता सकाळी ते रेडी राहायचं, इथं चहा नाश्ता करायचा आणि 6:30 वाजता आपल्याला दर्शनाला जायचं. दर्शनाला सोबत वसंतजी असतील, ते तुम्हाला पुढं जसं आरती आहे का? आरती
टाकी जाते. आरती वर्ष थोडं थांबूया आपण. आरती झाल्यानंतर सुरू करूया. काका बोलते.